फायनली आपण त्रिवेणी आश्रम इकडे पोहोचलेलो आहेत आणि ही पार्किंग जिकडे आपल्याला आपली गाडी पार्क करायची आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते इकडे QR कोडने करायचं आहे. अगदी 12 वाजेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे ह्या त्रिवेणी आश्रमला. अगदी कुठलाही वेळ न घालवता वेळेवरती आपण पोचला तर आपण वेळेवरती आपला कार्यक्रमाला सुरुवात करू. ही मेन एंट्री असणार आहे. इकडे एंट्री केल्यानंतर आपल्याला सरळ ह्या मार्गाने आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला आपले रूम्स आपल्याला बघायचे आहेत. आपल्या रूम्समध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. तर आपण जात आहोत आपल्या रूमकडे. अगदी आपला टायमानुसार आपल्याला आपल्या रूमवरती फ्रेश व्हायचं आहे. प्रवास झाल्यानंतर थोडं फ्रेश झाल्यानंतर आपल्या ह्या रूममधनं आपल्याला आपल्या हॉलकडे जायचं आहे. तर हॉलकडे जाताना जो मार्ग आहे तो मी दाखवतो तुम्हाला की कसं पद्धतीने आपल्याला जायचं आहे आणि खूप शांत पद्धतीने आपल्याला जायचं आहे या साईडला. जिकडे आपला हॉल आहे त्या हॉलकडे जाताना आपल्याला 2 हॉल हे क्रॉस करून जायचं आहे. त्यामुळे थोडंसं केअरफुल आपल्याला जायचं आहे कारण तिकडे बरेचसे सत्संग आणि प्रोग्राम चालू असतात. तर ह्या रस्त्याने सरळ आपण जाणार आहोत. अगदी 30 ते 35 सेकंदाच्या अंतरावर म्हणजे मिनटाच्या अंतरावरती आपल्याला पोचायचं आहे. हॉलपासून अगदी जवळ वॉशरूमची पण सोय आहे. खूप अगदी मिनटाच्या अंतरावरती आपल्याला वॉशरूम इकडे अवेलेबल आहेत. अगदी आपण पोहोचलेलो आहेत आपल्या हॉलच्या जवळ. आपला हॉल हा वरती आहे आणि खाली जेवणाची सोय आपली इकडे केलेली आहे. तुम्ही बघू शकतात
आपल्याला सुरुवातीला आल्यानंतर इकडे जेवणाचं आधी प्रोग्राम असणार आहे. जेवणाचा प्रोग्राम झाल्यानंतर आपला डायरेक्टली वरती हॉलवरती आपल्याला जायचं आहे. तो हॉलवरती मी तुम्हाला नेणार कशा पद्धतीने आपल्याला हॉलवरती जायचं आहे. अगदी 2 दिवसाचं गेट टुगेदर आपल्या ज्या हॉलमध्ये करायचं आहे त्या हॉलमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आणि मी आत्ता तुम्हाला हॉल दाखवतो की हॉल कसा आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला तिकडे आपला वेळ घालवायचा आहे. आता आपल्याला जिकडे आपल्याला रात्रीची जे काही प्रोग्राम असणार आहे, रात्री डिनर आणि नंतर आपला बोन फायर, ह्या ज्या काही गोष्टी आपल्या जे काही ॲक्टिव्हिटी असतील, गाण्यांचा कार्यक्रम आपण जो एन्जॉय करणार आहोत तो ह्या ज्या स्पॉटवर करणार तो स्पॉट मी तुम्हाला दाखवतो की तो कशा पद्धतीने असेल, की जिकडे आपण बसून आपण एन्जॉय करू शकतो. इव्हिनिंगचा टायमिंग आपला कसा असेल, कुठल्या वातावरणात असेल, तेव्हा ती जागा तुम्हाला मी दाखवतो. अगदी नदीच्या बाजूला हे निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघत असाल. ह्या साईडला नदी याच्या बाजूला आहे एक्झॅक्ट, ती पण दाखवतो मी की कसा व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे. अतिशय सुंदर असं हे वातावरण, शांत आणि अतिशय निसर्गरम्य. थँक्यू सो मच. मोर पॉवर टू यू. तथास्तु.